सांगोला नगरपालिका निवडणुकीत पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही। निवडणूक कार्यक्रमानुसार 10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून 17 नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असेल। मात्र अद्यापही विविध राजकीय पक्षांमधील युती आणि आघाडीचा तिढा कायम असल्याने उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। निवडणुकीच्या रणसंग्रामाची वेळ जसजशी जवळ येते आहे तसतसे शहरातील राजकीय वातावरणात चैतन्य वाढले आहे। विविध पक्षांकडून संभाव्य उमेदवारांची हालचाल सुरू झाली असून प्रचाराची प्राथमिक तयारीही दिसू लागली आहे। मात्र कोणत्या पक्षासोबत कोण युती करणार, कोण आघाडी कायम ठेवणार यावर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही। भाजप शिंदे गट यांच्यात महायुतीच्या जागा वाटपावर अद्याप अंतिम तोडगा निघालेला नाही। त्याचवेळी शेकाप, काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट व मनसे, न्यू राष्ट्रीय, MIM, वंचित बहुजन आघाडी व इतर पक्षांच्या आघाडीचा चर्चेला वेग आला असला तरी अधिकृत घोषणा झालेली नाही। त्यामुळे उमेदवारांची निवड आणि अर्ज दाखल प्रक्रिया कोणत्या पद्धतीने पार पडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। यंदाच्या निवडणुकीत 23 नगरसेवकांच्या निवडीसाठी 11 प्रभागात मतदान होणार आहे। शहरातील प्रभागनिहाय गणिते, उमेदवारांची संभाव्य यादी आणि युतीच्या चर्चांमुळे शहरात राजकीय चर्चांना ऊत आला आहे। सर्वच प्रमुख पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेत असून तिकीट मिळवण्यासाठी अनेक इच्छुकांनी हालचालींना वेग दिला आहे। निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊनही युती व आघाडीबाबतचा गोंधळ न सुटल्याने उमेदवारांच्या नियोजनावर परिणाम होत आहे। 10 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल प्रक्रिया सुरू झाली असताना प्रमुख पक्षांनी आपले निर्णय लवकरात लवकर जाहीर करणे आवश्यक ठरणार आहे। अन्यथा अनेक इच्छुक स्वतंत्र उमेदवारीचा पर्याय स्वीकारू शकतात। राजकीय समीकरणे दर तासाला बदलत असताना सांगोला नगरपालिका ही निवडणूक शहराच्या राजकीय भविष्याचा मार्ग ठरवणारी ठरणार आहे। परंतु अद्यापही युती आघाडीचा तिढा न सुटल्याने इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते गोंधळात पडले आहेत।